जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता. माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणाम करता. आज 5 जून. श्री महाराजांचं प्रवचन, वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. वैराग्या वाचून परमार्थ आपण जे करतोय ते सगळं लटकाय. लटकाय म्हणजे त्यात काही अर्थ नाहीये, खोटा ठरतो. म्हणजे वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे महाराज काय म्हणतात, जी स्थिती, वैराग्य हे मनाची स्थिती आहे. बाहेरून न दिसणारी स्थिती आहे ती. बाहेरून आपण काहीही केलं तर या माणसाला वैराग्य आहे हो असं म्हणता येत नाही. ते साधू संतांना बघून आपण ते शब्द वापरतो, पण खरं वैराग्य म्हणजे काय हे कळल्यावरती आपल्याला आपण तसं वागतोय का त्याचा विचार करावा. वैराग्य म्हणजे राग आणि द्वेष रहित स्थिती. राग आणि द्वेष कुणाला आहे? मनाला आहे. हा देहाला नाही. हा देह स्थूल आहे आणि जड आहे, म्हणून त्याला राग आणि द्वेष नसतो. त्याला तर माहीत सुद्धा नाही की काय होतोय आपल्यासोबत. जोपर्यंत मन आणि इंद्रिय निर्देश देत नाही, मनाला रडू येतोय, पण व्यक्त कोण करतोय? हा देह, या डोळ्यांमार्फत. हा फिजिकल आईज आहे. चर्मचक्षू मार्फत मन स्वतःला व्यक्त करतोय की मला असं झालं, मला दुखणं झालं, मला कुणी निंदा केली, माझी अपमान केलं. आणि व्यक्त कोण करतो? ह्या चर्मचक्षू व्यक्त करतात. देह हा व्यक्त करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे. जे काय मन सांगतो तसं देह वागतो. देहाला स्वतःचं काही एक अस्तित्व नाहीये, जड आहे ते. म्हणून वैराग्य ही कुठे आहे स्थिती? मनाची स्थिती. राग आणि द्वेष द्वंद्व रहित स्थिती आहे ती. त्याच्या पलीकडची स्थिती. मला रागही येत नाही. राग म्हणजे प्रेमही नाहीये आणि तिथे द्वेषही नाहीये. म्हणजे हे हवं आहे मला आणि हे नको आहे. हे आवडतात आणि हे आवडत नाही. त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांच्यावरती द्वेष आहे, असं नाही. दोन्ही. आणि हे वाचून परमार्थ लटका आहे म्हणतात महाराज. काय म्हणतात? पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. ज्याप्रमाणे पक्षी ऊब देऊन त्याच्या स्वतःच्या पंख्याखाली ते पिल्लांना वाढवतात, त्याप्रमाणे ऊब म्हणजे काय? इथे प्रेमाने वाढवतात. चिमुकली अंडीतून बाहेर आली की धडपडते, असे कापत असतात, थरथरात असतात. भय असतो आणि मृत्यूचा भय. काय भय आहे? मृत्यूचा. मग ती पंख्याखाली ते काय करतात? जोपासतात, नर्चर करतात, संरक्षण करतात. त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे, धाकाच्या आश्रयात नाही, डॉमिनेशनमध्ये नाही. अगदी प्रेमाने सर्वांवरती वागणूक असावी. घरच्या लोकांवरती आपण त्यांच्यावरती प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाही. प्रेमाचा वर्चस्व असला तर काय होईल? आपण जर त्याच्यात काहीतरी दोष आहे, असं नको करू रे बाबा असं म्हटलं तर त्याला आपलं राग येणार नाही. शबरी जी होती तिचे उच्चिष्ट बोर रामाने का खायला लावले? का खाल्लं रामाने? तिच्या प्रेमापोटी खाल्लं. भिल्लिणी होती तर भिल्लिणी बघितलं नाही की काही बघितलं नाही, कोण आहे ती बघितलं नाही, पण तिच्या प्रेमासाठी रामाने खाल्लं. म्हणजे आपलं प्रेम एवढं असावं भगवंतावरती की तो स्वतः धावत येणार आपल्याकडे. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार चारी मिळून अंतःकरण तयार होते. एक आवरण आहे समजा. आता मनातले जे काय आहे, जे काय विचार येतात, वाईट विचार येतात, काही दुसऱ्यांबद्दल निंदना करतो. बुद्धी म्हणते नाही, मी कशाला त्याच्यासमोर माफी मागू, मी नाही मागणार माफी. मन, बुद्धी, चित्तात साठवलेले सगळ्यांबद्दल विचार, हे जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आपलं परमार्थ सोपा होणार नाही. तो कठीण वाटतो सगळ्यांना. नाही हो, आम्हाला जमत नाही एवढं जप करायला. का जमत नाहीये? हे अंतःकरण शुद्ध नाही.
मालिन्य भरलेलं आहे, विकार भरलेला आहे. दुसऱ्यांबद्दल एवढे विचार इथे भरून ठेवले. आपला स्पेस कोणाला दिले आपण? इतर लोकांना दिलेला आहे, लोकांच्या विचारांना दिलेलं आहे. मग कोण घर करतोय? आईने काही सांगितलं, सासूंनी काही सांगितलं, मग नवऱ्याने काही सांगितलं, बहिणीने काही सांगितलं, जाऊनी काही सांगितलं, सासऱ्याने काही सांगितलं, बाहेरच्या कलिग्सनी काही सांगितलं. सगळ्यांचा विचार डोक्यात ठेवलं. काय होणार आहे तिकडे? राम राहू शकतो का तिथे? अजिबात नाही. किती जपमाळ फिरवलं, राम राहणारच नाही आहे तिथे. म्हणून हे आधी शुद्ध करण्यासाठी आपण सतत नामस्मरण करावं. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे. आजपर्यंत मन स्वैराभैरा चालला होता. मी माझं करते, मी माझंच करेन, तुमचं ऐकणार नाहीये मी. परमार्थात गुरुचं ऐकावं लागतं. तिथे मनाच्या विरुद्ध काम होणार आहे. गुरु आपलं ऐकत नाही, त्याचा निर्णय ठोक बजावून सांगतो, हे असंच झालं पाहिजे. मन तेव्हा काय होतं? मनाला इगो पंक्चर झाला की मनाला चलबिचल छडपड होते मनाला, कारण माझं चालत नाहीये इथे. त्याच्या पुढे जो गुरु आहे, सद्गुरू आहे, त्याच्या पुढे माझं काहीच चालत नाहीये. आणि तो काही धाकाने नाही, प्रेमाने समजावून सांगतो आपल्याला, तर मनाला ते पटायला तयार नाहीये. तेव्हा मनास असं तडफडत असतो, कारण आजपर्यंत मीच बरोबर आहे असं माझं अहंकार होता. आता गुरु म्हणतो तू बरोबर नाहीये, तू चुकते इकडे, तू चुकतो इकडे, हे बरोबर करून घे, हे बरोबर करून घे. मनाला पटत नाही. आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते, दुसऱ्यांपासून नाही. आमचे गुरु महाराज म्हणायचे, कधीतरी काही सांगितलं, तुझ्याबद्दल बोल फक्त म्हणायचे, दुसऱ्यांना घेऊन येऊ नकोस. म्हणजे दुसऱ्यांच्या विचार बोलताना फक्त मी आणि तू, मला तुला काय सांगायचंय तुझ्याबद्दल सांग, दुसऱ्यांबद्दल नाही. नवऱ्याबद्दल कंप्लेंट नाही, मुलांबद्दल नाही, आपतेष्टांबद्दल नाही, बाहेरच्या लोकांबद्दल नाही, तुझ्याबद्दल सांग. तू काय आहेस सांग, तू किती खोटारडी आहे, किती चांगली आहे, ते फक्त सांगायचं आहे. परमार्थ हे एकट्याचं सफर आहे, प्रयाण आहे. दुसरे तिसरे चौथे कोणी येणार नाही आपल्यासोबत. येताना निर्वस्त्र आलो, जाताना निर्वस्त्र जाणार. मग मधला हा जो पिरियड आहे, याच्यात कशाला घोळ घालतोय आपण? आणि हे सगळं आपल्यासोबत येणार आहे का? नाही येणार आहे. मग ह्यांचे सगळ्यांचे विचार डोक्यात घेऊन का जावं परत आपण? रामाचा विचार घेऊन आपण परत जाऊ. अशा रीतीने आपली साधना आपण केली पाहिजे. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. भगवंताचे अनुसंधान नेहमी ठेवावे. ऑफिसला जातो, मग जपमाळ कसं घेऊन जाणार? नाही. ऑफिसला जाताना, महाराज माझं जे उदरनिर्वाहाचं कार्य आहे त्याच्यासाठी मी जातो आहे, तुम्ही मला सांभाळ करा. ऑफिसमधून आलो तर आपलं 1 तास, अर्धा तास, पाऊण तास त्या नामस्मरणासाठी आपण बाजू ठेवावे. तेव्हा टी व्ही बघायचं, कुठे काय होतोय त्याच्याशी आपल्या काही घेणं देणं असू नये. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेले असतो. विषय टपलेलेच असणार आहे. आपण स्वस्थ बसलोय, नामस्मरण करतोय, कोणीतरी येणार, चला बाबा आपण बाहेर जाऊया, चला फिरायला जाऊया, आईस्क्रीम खाऊन येऊया, जाऊया आपण, पण माझी नामस्मरणाची वेळ आहे, ते संपून आपण जाऊया. मग मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. परमार्थ म्हणजे काय? अखंड सावधान असलं पाहिजे आपण, की जे गुरुने दिलेलं काम आहे आपल्याला ते आपण ठोक बजावून केलं पाहिजे. नोकरी करताना बॉसची जी हुजुरी करतो की नाही? येस सर, करतो काम, आत्ताच करतो सर, सुट्टी घेऊ नका तुम्ही. हो सर. का? थोड्याशा इन्क्रीमेंटसाठी, थोड्याशा मोबदल्यासाठी करतोय आपण, उदरनिर्वाहासाठी करतोच आहे. पण बॉसला कुठेही तक्रार करता कामा नये. बॉसचं मन मर्जी राखण्यासाठी नेहमी हंजी करतो. मग इथे भगवंताला हंजी का करत नाही आपण? इथे श्वास दिलेला आहे त्यांनी, रोज नवीन दिवस उगवतोय आणि मला नवीन दिवस पुन्हा दर्शन घडवतोय परमात्मा. परमात्मा किती रे तू कृपाळू आहेस, किती रे दयाघना आहेस. नवीन दिवस दाखवतोय मला, नवीन दिवसात नवीन घडणाऱ्या गोष्टी दाखवतोयस. मग त्याच्यासाठी आपण अनुसंधान ठेवलं नाही पाहिजे का? याचा विचार करावा. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाहीये. चुकीची गोष्ट आहे समजूत आपली की प्रपंच वेगळा असतो आणि परमार्थ वेगळा आहे.
परमार्थ हा आपला पाया आहे, फाउंडेशन, आणि त्याच्यावरतीच हा प्रपंच, मायारूप प्रपंच उभा आहे. परमात्मा, त्याच्यापासून ही प्रपंच निर्माण झाली आहे सृष्टी. मग परमात्माला विसरून प्रपंच कसा करता येईल? प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्माचा हात आहे, प्रत्येक क्षणात परमात्माचा हात आहे. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. सावधानता करणे परमार्थ आहे. मग अनासक्तीने करणे म्हणजे अटॅचमेंट नसताना. फेविकॉल की जोड़ी हो गई है हमारी, बॉन्ड, पत्नी से फेविकॉल जोड़ी, पति के साथ फेविकॉल जोड़ी, बच्चों के साथ फेविकॉल जोड़ी. मग ही फेविकॉल जोड़ी काय करते? त्रास देते आपल्याला. कसं? मुलांनी ऐकलं नाही की मनाला त्रास होतो, बायकोनी ऐकलं नाही की मनाला त्रास होतो, आपतेष्टाने ऐकलं नाही की मनाला त्रास होतो, फ्रेंड्सनी माझं ऐकलं नाही की मनाला त्रास होतो. पण ही अनासक्ती, अटॅचमेंट रहित आनंदाने करावं. आपण बोलावं, सांगावं. नाही ऐकलं तरी रामाची इच्छा, ऐकलं तरी रामाची इच्छा. परमार्थाच्या आड काय येते? धन, सुत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व आहे ते आड येते. माझ्या म्हटल्यावरच तू असंच केलं पाहिजे, हेच विषय घेतलं पाहिजे, हेच डिग्री केलं पाहिजे, असं जेव्हा आपण करतो ममत्व, ते आड परमार्थाचे येतो. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. आपल्याकडे वस्तू नाही आहे ती, आम्हाला वैराग्य आहे, काय फरक पडत नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून आपण त्याच्या अभावाने गप्प बसलो आहोत. पैसे असते तर ती वस्तू असते आपल्याकडे, त्याला वैराग्य म्हणत नाही. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तरी आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्माने दिले आहे आणि जे त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य आहे. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. इंद्रियांना मोकळा सूट दिलेला आहे. हे खायचंय, ते खायचंय, हे बघायचंय, ते बघायचंय, इथे जायचंय, तिथे जायचंय. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय सगळ्यांना घेऊन चालायचं आणि मोकाट सोडून द्यायचं तोंडाला, जिभेला. हाडच नाही म्हणून काहीही बोलायचं आपण. मग जो इंद्रियाला नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही. फक्त पूजात 2-4 मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे, पेढे ठेवणे, नैवेद्य दाखवणे, हे सगळं केले की याला भक्ती असं म्हणत नाही. भगवंताचे विस्मरण होता कामा नये, त्याला भक्ती म्हणतो. आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. प्रश्न, विकल्प, डाऊट हे सगळे आले की तर तिथे स्मरण होणार नाही आहे. त्याचा विकल्प न काढता लगेच नामस्मरणाला आरंभ करावा. जे करेल देव माझ्या भलत्यासाठीच, माझ्या भल्यासाठीच करणार आहे हा विचार करून नामस्मरणाला लागून जावं. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाही, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्याला अभ्यासाला फार चांगले असते. अभ्यास कुठे करावा? एकांतात, जिथे आपले कुणाशी ओळख नाही, कुणी ओळखत नाही. मंदिरात गेलो की चार चौघे भेटलो, अरे तो रे, हा कसा आहेस, कशी आहेस म्हटलं की झालं. तिथे गप्पा टिप्पीत भगवंताला विसरून गेलो, नामस्मरण विसरून गेलो, जप तप विसरून गेलो, स्तोत्र विसरून गेलो, रामरक्षा विसरून गेलो. असं होता कामा नये. कुठे जावं? कोणत्या मंदिरात? जिथे आपल्याला कुणी ओळखत नाही, कुणी आपल्याला मान सुद्धा देत नाही, अशा ठिकाणी जावं. आजचे बोधवचन: बाह्य अंगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. बाह्य अंगाने करावी प्रपंचाची संगती. प्रपंचाला कुणात सोडायचं नाहीये. कुठून सोडायचंय? इथून सर्वांना सोडायचंय. प्रपंचात आपल्याला दिलेलं कर्तव्य आनंदाने बजावून काढलं पाहिजे, पण चित्तात नेहमी रघुपतीच असलं पाहिजे, असं सांगता जानकी जीवनस्मरण. जय जय राम.